आणि सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाप्रलयाचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे अतिवृष्टीने प्रचंड नुकसानही होते। उभ्या शेतातली पिकं ही सडून गेलेली आहेत, हातात तोंडाशी आलेला घास गेलाय। यावरती आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पाहूयात या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी। आपण बघतोय कॅबिनेटमध्ये जून ऑगस्ट कार्यकाळातील मदत जाहीर झालेली आहे। 1339 कोटी रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे। जून आणि ऑगस्ट दरम्यानची म्हणजे मागे जे नुकसान झालेलं होतं त्या नुकसानग्रस्तांसाठीची मदत जाहीर झालेली आहे। सप्टेंबर मधल्या नुकसानीची अद्याप कोणतीही मदत जाहीर झालेली नाहीये। मात्र जून ऑगस्ट या कार्यकाळामध्ये सुद्धा अशाच प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात मराठवाड्यालाच बसलेला होता। त्याची जी मदत आहे ती आता जाहीर झालेली आहे। कॅबिनेट बैठक पार पडली आणि या बैठकीतनं 1339 कोटी रुपये मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, जुनी मदत आणि अर्थातच जून ऑगस्ट मध्ये झालेला धुवाधार पाऊस त्याचीही मदत असल्याचं सांगण्यात येते, काय अधिक माहिती? वास्तविक जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्वसाधारणपणे जून जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आणि ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर हा कमी होतो। यंदा मात्र मान्सूनचा ट्रेंड पाहता जूनमध्ये प्रचंड पाऊस झाला, त्यानंतर जुलैमध्ये पाऊस एकदम थांबला होता आणि ऑगस्टमध्ये आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे या महिन्यामध्ये सुद्धा अनेक पाऊस पडतोय। आणि विशेष म्हणजे हा पाऊस जिथे अतिप्रवर्षण भाग मानला जातो, दुष्काळी भाग मानला जातो, अशा तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे। उदाहरण जर द्यायचं तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये आहे, परत नंतरनं अहमदनगरच्या काही जो भाग आहे की जे तालुके आहेत की जिथे गेवराई असेल, आष्टी असेल अशा भागांमध्ये फार कमी पाऊस पडतो। नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचा भाग आहे, कर्जत जामखेड आहे, अशा भागांमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस झालेला आहे। नंतरनं सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर बार्शी आहे, धाराशिवमध्ये भूम परांडासारख्या तालुक्यांमध्ये सुद्धा आता प्रचंड पाऊस झालेला आहे। दरम्यान जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या ठिकाणी पाऊस झाला होता आणि जो सरासरी तालुक्यांमध्ये जो पडणारा पाऊस आहे त्याच्यापेक्षा अतिरिक्त पाऊस झाला होता, अशा ठिकाणी साधारणतः 1200 कोटी रुपयाची मदत दिल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं आणि तसं शासकीय आदेशसुद्धा आज साधारणतः स्पष्ट करण्यात आलेले आहेत। आता चर्चा सुरू आहे ती या महिन्यामध्ये झालेली आणि विशेषतः मागील आठवड्यापासून जे पाऊस संततधार सगळीकडे सुरू आहे आणि अनेक ठिकाणी ऑलरेडी डॅम ओव्हरफ्लो झालेले आहेत। यामुळे पाऊस ज्या नद्या आहेत त्या पूर आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं जनावरांचं नुकसान झालेलं आहे। अशा लोकांसाठी मदत काय केली जाणार आहे तर शासनाच्या वतीने स्पष्ट आत्ता कॅबिनेटमध्ये जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे। मदत व पुनर्वसन आणि कृषी खात्याच्या वतीने जिथे जिथे आत्तापर्यंत मदत देण्यात आलेली आहे त्याची आकडेवारी समोर आणण्यात आलेली आहे आणि पुढील कालावधीमध्ये मुळात जो आत्ता पाऊस पडतो या 2 आठवड्यामध्ये जोपर्यंत शेतामध्ये जे पाणी आहे किंवा जिथे मोठ्या प्रमाणामध्ये अद्याप पाऊस सुरू आहे आणि परतीचा पाऊस अजून व्हायचा आहे, यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये तात्काळ सरसकट जाहीर मदत जी आहे ती ओला दुष्काळाची करणं किती शक्य आहे याविषयी तांत्रिक बाबीच्या अडचणी येत आहेत। आता या संदर्भात आजच्या कॅबिनेट संपोसपर्यंत काही महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का हे पाहणं गरजेचं आहे। पण तुर्तच तरी ऑगस्ट महिन्यापर्यंत साधारणतः शासनाने 1200 कोटी रुपयापेक्षा अधिक मदत जी आहे ती वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी दिली गेलेली जाहीर केलेली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये पंचनामे जिथे सुरू आहेत तिथले आढावे घेतले जात आहेत आणि तसंच देखील शासनाला च्या वतीने मदत करण्यात येईल असं मदत व पुनर्वसन मंत्री मंकरद पाटील, कृषी मंत्री दादा भुसे यांनी दत्ता भरणे यांनी सांगितलेलं आहे। आता पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा जिथे जिथे आज पाऊस पडलेला आहे तिथे पंचनामे होतील आणि मदत केली जाईल। मात्र विरोधकांचं एक मत आहे प्रज्ञा की सरसकट सगळीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा। वास्तविकतेत महाराष्ट्रामध्ये जिथे सरासरी साधारणतः 40 ते 50 मिलीमीटर पाऊस पडतो अशा दुष्काळी भागामध्ये आत्ता त्यापेक्षा अतिरिक्त दुप्पटीने पाऊस झालेला जो दिसून येतो आकडेवारीनुसार। त्यामुळे ओला दुष्काळाच्या निकषामध्ये जरी बसत असले तरी जोपर्यंत परतीचा पाऊस महाराष्ट्रातनं जात नाही तोपर्यंत किती हा निर्णय घेतला जाईल याविषयी शंका आहे। तरी देखील शासन आज याबाबतचं काही महत्त्वाचं ॲग्रेसिव्ह स्टँड घेऊन काही महत्त्वाची वेगळी काही भूमिका घेते का हे पाहणं गरजेचं आहे। तुर्तास ऑगस्ट महिन्यापर्यंत साधारणतः 1200 कोटी रुपयाची मदत शासनाने जाहीर केली आहे।